बोरगाव टेक्स्टाईल पार्कमधील बोगस लाभार्थ्यांवर चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून अनेकांचे धाबेदण आणले. रातोरात मशिनरी बसवण्यासाठी हालचालीचा घाट. बोरगाव टेक्स्टाईल पार्क येथे सुमारे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून अनेक महाराष्ट्रातील लाभार्थ्यांनी बोगस दाखले व कागदपत्रे देऊन कर्नाटक राज्याचा वस्त्रोद्योग खात्यातील कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला आहे. काहींचे व्यवसाय बंद तर काहींनी भाडेतत्वावर इतरांना दिले आहे. या वस्त्रोद्योग पार्कात कोट्यावधी रुपयाचा झालेला चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून अनेकांनी रात्री बंद असलेल्या युनिटमध्ये व्यवसाय उभारण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. सदरचा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येताच यामध्ये नक्कीच गौड बंगाल असल्याचे निष्पन्न होत आहे. त्यामुळे बंद असलेल्या व बोगस लाभार्थ्यांची सरकारने चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी बोरगाव येथील विद्याधर अम्मन्नावर, शिशिर सातपुते, भाऊसाहेब पाटील, शिवाप्पा माळगे, अण्णासाहेब बारवाडे, राजू खिचडे, नगरसेवक रोहित पाटील, भरत हवले, बाळासाहेब बसन्नावर, अशोक हवले, अभय भिवले, धनपाल हवले यांनी केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की बोरगाव येथील सर्वे नंबर 184 मधील कर्नाटक राज्य सरकारच्या वस्त्रोद्योग खात्याने सीमा भागातील बेरोजगार व गोरगरिबांची आर्थिक उन्नती व्हावी व लोकांच्या हाताला रोजगार मिळावा या उद्देशाने टेक्स्टाईल पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. शासनमान्य युनिटना मंजुरी व सबसिडी देण्यात आली आहे. यामध्ये कर्नाटकातील मोजक्याच लाभार्थ्यांना लाभ तर महाराष्ट्रातील अनेकांनी बोरगावातील एकाला व अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोट्यावधी रुपयांचा निधी लाटला आहे. याबाबत सीमा भागात जोरदार चर्चा होत आहेत. आता या वस्त्रोद्योग पार्कमधील बोगस लाभार्थी व कोणताही उद्योगधंदा नसलेल्या युनिटमधील प्रमुखांनी चौकशीचा ससेमिरा लागणार म्हणून काही दिवसापासून बंद असलेल्या युनिटमध्ये जुन्या मशिनरी व इतर साहित्य आणून उद्योगधंदा चालू करण्याचा खटाटोप सुरू केला आहे. याबाबत संबंधित तक्रारदार यांनी टेक्स्टाईल पार्कमध्ये बंद असलेली युनिटे व अपुरे कामकाज दाखवून एका युनिटमधून 4 ते 5 कोटी रुपयाचा निधी लाटला आहे. जवळजवळ 55 युनिटचे 85 कोटी रुपये सरकारची फसवणूक केली आहे. यामध्ये बोरगावच्या एका एजंटने कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारूनही तो मी नव्हेच असा पवित्रा घेतला आहे. बोरगावचा एजंट व वस्त्रोद्योग खात्यामधील संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कडक कारवाई मुख्यमंत्री सिद्धरामय्या, वस्त्रोद्योग मंत्री शिवानंद पाटील, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, चिकोडी खासदार प्रियंका जारकीहोळी व बुढा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगडे यांना कागदपत्रे देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यासंबंधी पाठपुरावा करणार असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. महान कार्य न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव.